हां, आपला जो जलतरणपटू आहे ठाण्यातला रेयांश दीपक खामकर, हा विजयदुर्ग येथे झालेल्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जी स्पर्धा झाली 15 किलोमीटर, त्यात वयवर्ष 6 आणि 2 महिने. 6 वर्ष 2 महिने असं असताना सर्वात लहान जलतरणपटू ज्यांनी 15 किलोमीटर अंतर व्यवस्थितरित्या पूर्ण केलं आणि 3 तास 10 मिनिटात त्यांनी अंतर पार केलं. त्यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याच्या रेकॉर्डची नोंद करून त्याला आज इकडे पुरस्कार दिलेला आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा. हा नवीन रेकॉर्ड आहे. रेयांश खामकरनी वयवर्ष त्यांचं रेकॉर्डचं नाव असं आहे की मॅक्झिमम डिस्टन्स ऑफ स्विमिंग, सगळ्यात जास्त अंतर समुद्रामध्ये पोहणारा सर्वात लहान जलतरणपटू, अशा या रेकॉर्डचं त्याचं नाव केलेलं आहे. असं 6 वर्ष 2 महिने आहे म्हणून त्याला हा रेकॉर्ड मेन्शन केलं आहे. रेयांशला पोहताना तसा काही प्रॉब्लेम आला नाही आहे त्याला, कारण आम्ही एक सेफ्टी बोट मुलाबरोबर होती, ऑब्झर्वर होते, लाईफगार्ड्स होते आमचे होते, त्यामुळे आणि त्याची स्विमिंग व्यवस्थित रेग्युलर तो करत होता. गेले 8 महिने तो मारुतराव शिंदे तलावावरती रात्री 9 ते 11 सराव करतो आणि लॉंग डिस्टन्सच्या प्रॅक्टिससाठी आम्ही कळवा तलाव इथे सराव करतो. त्यामुळे तसं त्याला सराव व्यवस्थित होता आणि करंटसाठी आम्ही पॅराशूट वगैरे देऊन आम्ही त्याची ट्रेनिंग घेतलेली आहे. त्यामुळे त्याला स्विमिंगच्या बद्दल काही 1 रुपयाचं डिफिकल्टी आली नाही आणि निसर्ग कृपेमुळे आम्हाला त्या दिवशी वातावरण पण छान भेटलं, जेणेकरून स्पर्धा व्यवस्थित पूर्ण करू शकला. रेयांश बरोबरच आमचे 4 जलतरणपटू जे लहान होते त्यांनी अंतर केलं, पण ते 9 वर्ष, 8 वर्ष, 7 वर्ष असे होते. रेयांश सर्वात लहान होता आणि रेयांशपेक्षाही लहान लहान जलतरणपटू आमच्या रात्री 9 ते 11 स्टारफिशच्या आमच्या बॅचमध्ये स्विमिंग करतात. आता रेयांश आहे त्यांच्यापुढे एक आदर्श आहे. या लहान वयामध्ये जी 5 वर्षाची मुलं आहेत, ते रेयांशकडे आदर्शाने बघतात की आम्ही हा रेकॉर्ड मोडू. असं म्हणजे पुढल्या वर्षी माझं प्लॅनिंग केलं की ह्याचा रेकॉर्ड पुढल्या वर्षी आपल्या जलतरणपटूने एखादी मोडला पाहिजे. मी पालकांना आव्हान करेल की रेयांशकडे आपण लक्ष ठेवा. 6 वर्षाचा मुलगा ठाण्यातला आज जलतरण स्पर्धेत जातो. समुद्र स्पर्धा ही तशी एक हिम्मतवान माणसासाठी एक चॅलेंज आहे. या चॅलेंज पार करून हा लहान मुलगा 3 तासामध्ये 15 किलोमीटरचं अंतर पार पाडतो. आत्ताच्या पालकांना की आपण आपल्या मुलांना कुठल्या तरी खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी लहान वयातच सुरुवात करा. रेयांशनी ज्या पद्धतीनं सागरी स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि ठाणेकरांचं नाव त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणलेलं आहे, हे कौतुकास्पद आहे. आणि अशाच पद्धतीनं नुसतं रेयांश नाही तर रेयांशचे पालक, रेयांशचे कोच ज्यांनी ही स्पर्धा रिलेवरनं इंडिव्हिज्युअलवरती नेली आणि यशस्वीरित्या पार पाडली, ते कैलास आखाडे. ह्या सगळ्यांचं ह्यात कौतुक आणि अभिनंदन दोन्ही करावं तेवढं थोडं आहे. नाव सांगायचं, तू कशी स्विमिंग केलीस, तू कशी प्रॅक्टिस केलीस आणि किती तुला माहिती आहे, तू 15 किलोमीटर स्विमिंग केली, मग ते सगळं सांगायचं. हां स्टार्ट. रेयान सानिका दीपक खामकर, 6 वर्षाचा, प्रॅक्टिस 2 तास 9 ते 11 रात्री आणि सॅटर्डे संडे सकाळी 5 ते 7. कैलाश छान तू तिकडे समुद्रामध्ये पोहला असता कसं वाटलं तुला? छान वाटलं. कोणी कोणी तुला सपोर्ट केला ते सगळं करणार? सर आखाडे सर, पूजा मॅडम आणि नमस्कार, मी दीपक खामकर, मी रेयांशचे बाबा आहे आणि आम्ही दोघं पालक आहोत त्याचे. आम्ही स्विमिंग सुरू करताना आम्ही असा विचार केला होता की त्याच्या हेल्थ पर्पजने आम्ही स्टार्ट करू की तो फिट राहील त्या दृष्टीने. पण कारण सध्याचं असं होतं आहे की मोबाईल घरी असलं की किंवा टी व्ही ह्याच्यापासून थोडंसं परावृत्त करण्यासाठी काही वेगळी ॲक्टिव्हिटी आपण द्यावी असं आमच्या डोक्यात होतं. त्यात त्याला आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्याची प्रगती चांगली दिसायला लागली. पहिल्या 2-3 महिन्यामध्येच त्याची ग्रोथ एवढी चांगली झाली की जूनमध्ये ज्या स्टेट लेवलच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये तो नौखा असतानासुद्धा त्याने त्याच्यामध्ये 4 मेडल्स घेतले. त्यानंतर त्यांचे जे प्रशिक्षक आहेत श्री कैलास आखाडे आणि पूजा मॅडम ह्या दोघांनी असं म्हटलं की आपण अजून त्याला पुढच्या याच्यासाठी ट्राय करूया, थोडंसं त्याची प्रॅक्टिस वाढवूया. त्यामुळे आम्ही जी 1 तासाची प्रॅक्टिस होती ती आम्ही 2 तासावर आम्ही कन्वर्ट केली. मग आणि त्याचबरोबर तो प्रत्येक सॅटर्डे संडे सकाळी 5 ते 7 आम्ही त्याला कळवा पुल्ला पण नेतो. त्यामुळे 4:15 वाजता उठून त्याला नेणं हे पण थोडं आधी सुरुवातीला चॅलेंजिंग होतं, पण त्याने त्याच्यात आवड निर्माण झाल्यामुळे त्याने व्यवस्थित केलं. तसेच ऑगस्ट 2024ला थायलंडमध्ये ज्या एशियन ओपन स्कूल झाल्या, म्हणजे 14 देश आले होते तिथे, त्या याच्यामध्ये पण त्याने रिप्रेझेंट केलं आणि त्यात पण त्याने 2
ब्रॉन्झ आणि 2 सिल्वर मेडल त्याने जिंकले त्यामध्ये. त्यामुळे आमचा अजून कॉन्फिडन्स झाला की हा त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकेल. आणि वेळोवेळी सरांची हे होतंच की आपण त्याची प्रॅक्टिस थोडी अजून वाढवत नेऊया. त्यामुळे तुम्ही थोडंसं आहारावर लक्ष द्या आणि आपण थोडंसं खाणं, त्याची एक्सरसाइज या सगळ्याकडे लक्ष दिलं तर तो अजून चांगलं करेल. ह्या 6-7 महिन्यामध्ये आम्ही बाहेरचं खाणं म्हणजे मैद्याचं खाणं किंवा चॉकलेट हे पूर्णपणे त्यांनी बंद केलेलं आहे आणि आम्ही पूर्ण त्याचं डाएटवर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे प्रोटीन्स, कॅल्शियम हे कसं मेंटेन राहील याच्याकडे लक्ष देतो आहे. त्यामुळे आत्ता जी काही 25 नोव्हेंबरला ही स्पर्धा झाली सगळी, त्यात रिलेसाठी सरांनी नेलं होतं. पण त्यांचं असं म्हणणं की ही मुलं ऑलरेडी 3.5-4 तास प्रॅक्टिसमध्ये नॉनस्टॉप पोहलेली आहेत. त्यामुळे ते जे काही आहे आत्ताचं अंतर ते शक्यतो ते कंप्लीट करतील. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आणि अगदीच काही वाटलंच मुलांना तर ते मुलं हात वर करतील, त्यावेळी आपण वर घेऊ. पण तोपर्यंत ती लोकं मॅक्झिमम पोहलेली असतील. जे काही आपण आधी 3-3 किलोमीटर असं ठरवलं होतं प्रत्येक मुलगा हे पोहेल. पण त्याच्या ह्याच्यात आम्ही ज्या 1 तास बघितला त्या पहिले 1 तासामध्ये त्याने 4 ते 4.5 किलोमीटर त्याने कव्हर केलेलं होतं. त्यामुळे आमचा आत्मविश्वास हे झाला की हा आता कंप्लीट करू शकेल. काही जसं सरांनी मग सांगितलं 2 ठिकाणी चॅलेंजेस होते की करंट रिव्हर्स होता. त्यामुळे परत पोहताना एका ठिकाणीच तो बराच वेळ होत होता. मग त्यावेळी आणि त्याला दम पण लागला होता. पण देवाच्या कृपेने जे काही होडी चालवणारे होते त्यांनी त्या करंटच्या बाजूने नेऊन त्याचं एक ग्रोथ बरोबर झाली आणि आम्ही 3 तास 10 मिनिटं आणि 6 सेकंदात त्याने ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.